नमस्कार मंडळी. सकाळी डोळे उघडल्यानंतरही रात्रीच्या झोपेने तुम्हाला आराम मिळाला नाही असे तुम्हाला कधी वाटले आहे का? तुम्ही अंथरुणातून उठता पण तुमच्या शरीराला असे वाटते की ते तुमचे स्वतःचे नाही. कधी कधी रात्रभर गाढ झोप घेण्याऐवजी असे वाटते की तुम्ही काही काळासाठी डोळे बंद केले आहेत. एक जड ओझे वाहून हे फक्त सामान्य थकवा नाही, ते तुमच्या शरीरात निर्माण होणारे खोल असंतुलनाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. कल्पना करा, जेव्हा तुमचे शरीर वारंवार असे सूचित करते की ते उठू इच्छित नाही, स्नायू कमकुवत होतात, तुमचे डोके जड वाटते आणि तुम्हाला दिवसभर झोपण्याची तीव्र इच्छा असते. हे फक्त सामान्य आळस नाही, हा एक इशारा आहे जो गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपले शरीर प्रत्यक्षात एक अत्यंत बुद्धिमान संप्रेषण प्रणाली आहे. ते प्रत्येक क्षणी आपल्याशी संवाद साधते, परंतु समस्या अशी आहे की आपण त्याचा मंद आवाज ओळखण्यास शिकत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही अचानक आणि वारंवार जांभई देऊ लागता तेव्हा ते फक्त झोपेचे लक्षण नाही, ते तुमचे शरीर तुम्हाला सांगते की त्याला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता आहे. जेव्हा तुमचे ओठ वारंवार कोरडे पडतात आणि पाणी पिऊनही तुमची तहान भागत नाही, तेव्हा ते निर्जलीकरणाचे स्पष्ट संकेत देते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तुमच्या शरीरात जडपणा जाणवत असेल, तुमचे स्नायू कडक होतात किंवा सकाळी उठल्यावर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर ते केवळ वय किंवा हवामानामुळे नाही, तर शरीरातील पौष्टिक आणि जीवनशैलीशी संबंधित कमतरतेचे एक खोल लक्षण आहे. हा सततचा थकवा आणि आळस फक्त एकाच कारणामुळे होत नाही, तो अनेक लपलेल्या सवयी आणि जीवनशैलीतील चुकांमुळे होतो. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे झोपेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरत, संगणकावर काम करतात किंवा टीव्ही शो पाहत राहतात. परिणामी आपले नैसर्गिक झोपेचे चक्र पूर्णपणे विस्कळीत होते. आपण विसरतो की झोप ही चैन नाही, तर शरीरासाठी दुरुस्तीची प्रक्रिया आहे. गाढ झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करते. आपले मेंदू दिवसभराची माहिती प्रक्रिया करतात. खराब झालेल्या पेशी आणि ऊती बरे होतात, स्नायू त्यांची शक्ती परत मिळवतात आणि मज्जासंस्था रिचार्ज होते. तथापि जर तुम्हाला दररोज 7 ते 8 तास गाढ अखंड झोप मिळाली नाही, तर दुसऱ्या दिवशी तुमचे शरीर कमकुवत, थकलेले आणि चिडचिडे वाटेल. झोपेचा अभाव केवळ थकवाच आणत नाही, तर मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम करतो. झोपेचा अभाव तणाव संप्रेरक कॉर्टिसोलचे असामान्यपणे उच्च प्रमाण निर्माण करतो. याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर, मनस्थितीवर आणि विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. जरा विचार करा, तुम्ही कधी लक्षात घेतला आहे का की जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा तुमचे शरीरच नाही, तर दुसऱ्या दिवशी तुमचे मनही आळशी वाटेल. छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. तुम्हाला कामात रस कमी होतो आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होते. असे जेव्हा होते तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला वारंवार सांगत असते की त्याच्या गरजा पूर्ण होत नाहीत. पण झोप ही एकमेव कारणे नाहीत. खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित दिनचर्या, अपुरे पाणी पिणे आणि सततचा ताण या सर्वांमुळे थकव्याचा एक खोल थर तयार होतो. त्यावर मात करणे कठीण असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला सिग्नल देते, मग ते वारंवार सर्दी असो, ओठ कोरडे असो, हाताच्या मागच्या बाजूला जडपणा असो किंवा सततचा थकवा असो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या शरीराचा तुमच्याशी संवाद साधण्याचा, मदत मागण्याचा हा एक मार्ग आहे आणि जर आपण हे संवाद वेळेत समजून घेतले तर आपण केवळ थकवा टाळू शकत नाही, तर दीर्घ आणि निरोगी आयुष्याकडे पावले देखील टाकू शकतो. आणखी एक गंभीर कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे किंवा निर्जलीकरण. आपण अनेकदा विसरतो की आपले शरीर अंदाजे 70% पाण्याने बनलेलं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आणि प्रत्येक प्रणाली पाण्यावर अवलंबून असते. शरीरातील जवळजवळ सर्व जैविक आणि रासायनिक प्रक्रिया, मग ती पचन असो, रक्ताभिसरण असो, संप्रेरक स्राव असो किंवा पेशींमध्ये ऊर्जेचे वितरण असो, पाण्याशिवाय अशक्य आहेत. तुम्हाला अनेकदा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय डोकेदुखी, अचानक चक्कर येणे किंवा दिवसभर अशक्तपणाची भावना आली असेल. बरेच लोक याचे कारण थकवा किंवा रक्तदाब आहे, परंतु वास्तविकता अशी आहे की हे बहुतेकदा निर्जलीकरणाचे परिणाम असते. कल्पना करा की कार इंजिनमध्ये पुरेसे शीतलक नसते, जे लवकर गरम होते आणि थांबते. आपले शरीरही अशा स्थितीत असते. जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा रक्त जाड आणि जड होते, त्याचा प्रवाह मंदावतो आणि हा मंद प्रवाह शरीराच्या पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे वेळेवर पोहोचण्यापासून रोखतो. परिणामी शरीराची नैसर्गिक ऊर्जा आणि चैतन्य कमी होऊ लागते. डोळ्यांतील चमक कमी होते, त्वचा कोरडी होते
आणि मन निस्तेज होते। ही फक्त एक साधी समस्या नाही, तर तुमच्या एकूण आरोग्याचा पाया हादरवणारे कारण आहे। आता आपण तिसऱ्या कारणाकडे वळूया, आपल्या अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अन्नाला फक्त पोट भरण्याचे साधन मानतो। आपल्या दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाणारे नाश्ता अनेकदा वगळले जाते। कधी कधी आपण फक्त चहा आणि बिस्किटे खातो आणि कधी कधी आपण नाश्ता अजिबात खात नाही। परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या शरीरासाठी नाश्ता हा वाहनासाठी इंधनासारखाच असतो। जर आपण सकाळी आपल्या शरीराला पुरेसे इंधन दिले नाही तर तो दिवसभर योग्यरित्या कसा कार्य करेल। संतुलित नाश्ता नेहमीच आवश्यक असतो। प्रथिने जसे की अंडे, डाळी, कॉटेज, चीज किंवा दही, ओट्स, फळे, टेपिओका आणि सुकामेवा बिया किंवा तूप यांसारखी निरोगी चरबी। जर आपण याकडे दुर्लक्ष केले, दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपले शरीर ऊर्जेच्या कमतरतेशी झुंजू लागते आणि ही कमतरता आपल्याला दिवसभर त्रास देत राहते। शिवाय तळलेले, तेलकट, मसालेदार पदार्थ आणि प्रक्रिया केलेले फास्ट फूडचे वारंवार सेवन केल्याने आपली पचनसंस्था गंभीरपणे कमकुवत होते। जेव्हा पचनसंस्था कमकुवत होते तेव्हा अन्नातील पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाहीत आणि जर शरीराला पोषण मिळाले नाही तर तुम्ही कितीही खाल्ले तरी तुमचा थकवा आणि ऊर्जेचा अभाव कधीच दूर होणार नाही। चौथे आणि तितकेच गंभीर कारण म्हणजे मानसिक ताण किंवा चिंता। आपल्याला वाटते की ताण फक्त मनावर परिणाम करतो, परंतु सत्य हे आहे की ताण संपूर्ण शरीरावर हल्ला करतो। जेव्हा आपण सतत काळजीत असतो तेव्हा शरीर कॉर्टिसॉल सारख्या ताण संप्रेरकांचे जास्त उत्पादन करू लागते। हा संप्रेरक हळूहळू आपली ऊर्जा कमी करतो, झोपेवर परिणाम करतो आणि मानसिक शांती नष्ट करतो। ताणाचे परिणाम मेंदूपुरते मर्यादित नाही, त्याचा थेट हृदयगती, रक्तदाब, पचन आणि अगदी रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो। म्हणूनच दीर्घकाळापर्यंतचा ताण आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत करतो। शेवटी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृद्धत्व। आपण जसजसे 40 किंवा 50 वर्षांचे होतो तसतसे शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडू लागते। स्नायू हळूहळू शोषले जातात, हाडांची ताकद कमी होते आणि शरीराची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया मंदावते। हे एखाद्या जुन्या वाड्याच्या स्थितीसारखे आहे। बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी आतील भिंती आणि पाया हळूहळू कमकुवत झाला आहे। अशा वेळी शरीराला फक्त अन्नाचीच नव्हे तर अतिरिक्त काळजी आणि जीवनसत्वे आणि खनिजांचा पूरक पुरवठा देखील आवश्यक असतो। जर आपण वेळेवर उपाय केला नाही तर किरकोळ थकव्यापासून गंभीर आजारांपर्यंत सर्व काही आपल्याला वेढू शकते। हे स्पष्ट आहे की सततचा थकवा आणि अशक्तपणा केवळ एकाच घटकामुळे होत नाही, ते अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आहेत। निर्जलीकरण, खराब आहार, मानसिक ताण आणि वृद्धत्वाचे परिणाम या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या शरीराशी विश्वासघात करण्यासारखे आहे। सुदैवाने या वाढत्या तीव्र थकवा आणि अशक्तपणासाठी आता तुम्हाला महागड्या परदेशी टॉनिक, सप्लिमेंट्स किंवा औषधांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही। सर्वोत्तम उपाय म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आहे। ते केवळ सुरक्षितच नाही तर अत्यंत सोपे आणि परवडणारे देखील आहे। आज आम्ही तुम्हाला 2 अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या शरीराला आतून बाहेरून मजबूत करू शकतात। या दोन्ही घटकांचे परिणाम फक्त त्वरित ऊर्जा प्रदान करण्यापुरते मर्यादित नाही, ते तुमच्या शरीराच्या अंतर्गत प्रक्रिया देखील पुनर्संचयित करतात। ते पचन सुधारतात, ते रक्त शुद्ध करतात, नसा मजबूत करतात आणि शरीरात साचलेले हानिकारक आणि विषारी पदार्थ हळूहळू काढून टाकतात। नियमित सेवनाने वर्षानुवर्षे असलेली कमजोरी आणि सततचा थकवा कायमचा दूर होऊ शकतो। सर्वात उत्तम म्हणजे दोन्ही घटक सर्व वयोगटातील लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत। जेव्हा शरीर आतून मजबूत आणि संतुलित असते तेव्हा तुमचे मन नैसर्गिकरित्या शांत, आनंदी आणि सकारात्मक राहते। कामावर एकाग्रता वाढते, तुमचा मूड ताजेतवाने राहतो आणि तुम्ही जीवनातील ताणतणावांना अधिक सहजपणे तोंड देऊ शकता। आता तुमच्या मनात प्रश्न उद्भवू शकतो, हे 2 चमत्कारी घटक कोणते आहेत? त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि त्यांचे सेवन कधी सर्वात फायदेशीर आहे? पहिला घटक म्हणजे शेंगदाणे, ज्यांना आपण साखरयुक्त बदाम देखील म्हणतो। ते इतके सामान्य आणि स्वस्त आहे की आपण अनेकदा त्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे दुर्लक्षित करतो। पण सत्य हे आहे की शेंगदाणे हे बदाम, काजू किंवा अक्रोडा इतकेच पौष्टिकदृष्ट्या शक्तिशाली असतात आणि बऱ्याचदा ते त्यांना मागे टाकू शकतात। शेंगदाण्याची वैशिष्ट्ये: क्रमांक 1, उच्च कॅल्शियमची सामग्री, हाडे, दात आणि शरीराच्या अंतर्गत संरचनेला बळकटी देण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे। जर तुम्हाला वारंवार गुडघे किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या हाडांमधून विचित्र आवाज येत असतील
तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शेंगदाणे नैसर्गिकरित्या हे प्रदान करतात. क्रमांक 2, मॅग्नेशियमची मुबलकता. मॅग्नेशियम कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यास मदत करते. जर तुमची कमतरता असेल तर फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने काही फायदा होणार नाही. शेंगदाणे दोन्ही घटकांचा संतुलित स्तोत्र आहे. क्रमांक 3, मज्जासंस्था मजबूत करणे. जर तुमचे हात आणि पाय वारंवार सुन्न वाटत असतील किंवा थोडासा थरथर जाणवत असेल तर हे मज्जातंतूच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. शेंगदाण्यातील बी, जीवनसत्वे आणि मॅग्नेशियम न्यूरॉन्स सक्रिय ठेवतात आणि मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागात संदेश प्रसारित करण्यास मदत करतात. क्रमांक 4, सुधारित ऊर्जा आणि रक्ताभिसरण. शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने ऊर्जेची पातळी वाढते, निरोगी हृदय राखते, रक्ताभिसरण सुधारते आणि दीर्घकाळ थकवा दूर करण्यास मदत होते. आणखी एक जादुई घटक म्हणजे मनुका, ज्याला वाळलेली द्राक्षे असेही म्हणतात. मनुका हे केवळ गोड चवीचे फळ नाही तर नैसर्गिक ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्वे यांचे एक अद्भुत भंडार देखील आहे. ते विशेषतः मानसिक ताणतणावाने ग्रस्त असलेल्या, क्षुल्लक गोष्टींबद्दल चिंता करणाऱ्या किंवा सतत गोंधळलेल्या लोकांसाठी योग्य आहेत. मनुक्यामधील नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्वे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने मनुका शांती, मेंदूला स्पष्टता आणि शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. शिवाय मनुका देखील फायदेशीर आहे. नियमित सेवनाने रक्त कमी होणे आणि अशक्तपणा कमी होतो. ते पचन सुधारते, ते हाड आणि स्नायू मजबूत करते आणि शरीरातील ऊर्जेचा साठा सातत्याने भरून काढते. अशा प्रकारे शेंगदाणे आणि मनुका यांचे मिश्रण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आदर्श आहे. ते थकवा आणि कमकुवतपणासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. ते शरीर आणि मनुका आतून मजबूत करते आणि दररोजच्या ताण आणि दाबाचा सामना करण्याची क्षमताही वाढवते. शेंगदाणे आणि मनुका नियमितपणे आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास रात्रीच्या झोपेची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. मनुक्यामध्ये पोटॅशियम देखील जास्त असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास मदत करते. मनुका नियमित सेवन केल्याने रक्तातील अडथळ्यांचा धोका कमी होतो आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते, ज्यामुळे अशक्तपणा असलेल्यांसाठी ते एक नैसर्गिक आणि उत्कृष्ट उपचार बनते. मनुक्यामधील फायबर तुमची पचन संस्था देखील सक्रिय आणि निरोगी ठेवते. मनुका हे अशा लोकांसाठी वरदान आहे ज्यांना अनेकदा बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय मनुका केवळ अंतर्गत आरोग्यासाठीच नव्हे तर बाह्य सौंदर्यात देखील योगदान देतात. ते केसांना जाड आणि मजबूत बनवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. आता तुम्हाला समजेल की शेंगदाणे आणि मनुका एकत्र तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत. पण फक्त त्याचे फायदे जाणून घेणे पुरेसे नाही. तुमच्या शरीराला पूर्ण फायदे मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य डोस आणि सेवन करण्याची पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. दररोज शेंगदाण्याचे योग्य प्रमाण तुमच्या तळहातावर बसतील तितके शेंगदाणे पुरेसे आहे. मनुक्यांची योग्य मात्रा दररोज 10 ते 12 दाणे पुरेसे आहे. सेवन करण्याची योग्य पद्धत: प्रथम दररोज रात्री स्वच्छ भांड्यात शेंगदाणे आणि मनुके घ्या. दुसरे त्यांना स्वच्छ पाण्यात भिजवा. भिजवणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे, कारण ते पोषक तत्वांना सक्रिय करते, ज्यामुळे शरीर त्यांना अधिक सहजपणे पचवू शकते आणि शोषून घेते. 3. सकाळी नाश्त्यापूर्वी हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके खा. 4. ते हळूहळू आणि पूर्णपणे चावा. लाळ त्यांच्याशी मिसळते, पचन सुलभ करते. 5. जर तुम्हाला चावणे आवडत नसेल तर तुम्ही त्यांना थोडेसे पाण्यात मिसळून पेस्ट बनवू शकता आणि ते पिऊ शकता. नियमित सेवनाचे आश्चर्यकारक फायदे म्हणजे अभूतपूर्व शक्ती आणि चैतन्य, दीर्घकालीन थकवा आणि अशक्तपणा हळूहळू नाहीसा होतो, नसा शांत आणि मजबूत होतात, झोपेची गुणवत्ता सुधारते, मानसिक ताण कमी होतो, निरोगी पचन संस्थेमुळे शरीरातील 90% आजार आपोआपच कमी होतात. शेंगदाणे आणि मनुक्याचं मिश्रण शरीराची ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक सतर्कता वाढवते. परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की फक्त खाणे पुरेसे नाही. या उपायासोबत हलका शारीरिक व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. दररोज थोडे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम शरीर सक्रिय ठेवतो. यामुळे शेंगदाणे आणि मनुक्याचे पौष्टिक मूल्य वाढते. तर मित्रांनो, उशीर करू नका. आजपासून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या 2 शक्तिशाली घटकांचा समावेश करा. तुमच्या शरीरातील प्रत्येक सिग्नल गांभीर्याने घ्या आणि लक्ष द्या. आता झोपण्याच्या सवयीमध्ये आपण आणखी एक बदल करू शकतो. तर आता नामस्मरण. हो, भगवंताचं नामस्मरण. तुम्ही जर देवाला मानत असाल तर तुम्ही एकदा नामस्मरण करून झोपा. बघा, तुम्हाला झोप ही लवकर येईल. जेव्हा पण आपण डोळे मिटतो किंवा अगदी डोळे मिटलेले नसले तरी पण अंथरुणावरती 5 मिनिटं बसा आणि भगवंताचं नामस्मरण करा, कारण की नामस्मरणामध्ये देखील खूप ताकद आहे. तुम्ही झोपण्याच्या अगोदर नामस्मरण करा. बघा, तुम्हाला झोप देखील व्यवस्थित येईल. अगदी आपल्या मनामध्ये काही गोष्टींची चिंता असते किंवा अगदी इतरही काही अडचणी, अडथळे असतील की त्या विचारामधून आपण बाहेरच निघत नसू,
त्यासाठी तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा, सर्व काही व्यवस्थित होईल। तसेच जेव्हा आपण झोपायला जातो तर तेव्हा आपल्या जवळपास मोबाईल देखील ठेवायचा नाही। तुम्ही अगदी दूर अंतरावरती ठेवू शकता, पण आपल्या जवळ जर मोबाईल असेल तरी देखील आपल्या झोपण्यामध्ये अडथळा देखील येत असतो। तसेच झोपण्याच्या अगोदर अर्धा तास तरी आपण मोबाईल हा बंद केला पाहिजे। तसेच टीव्ही देखील झोपण्याच्या अगोदर अर्धा तास बंद करा। यामुळे आपली झोप देखील व्यवस्थितरित्या होत असते व आपल्या झोपण्यामध्ये देखील कोणतेही अडचणी अडथळे हे येत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।